नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. कंपनीतून 23 लॅपटॉप चोरणारा गजाआड. चाकण MIDC मधील टेट्रा पॅक इंडिया या कंपनीतून वेळोवेळी 23 लॅपटॉप चोरणाऱ्या कंपनीच्याच कर्मचाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही चोरी मागील 1.5 वर्षाच्या काळात त्यांनी केली. संजय सुदाम गाडे वय 54 राहणार खेड यांनी म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वप्नील सुनील पाटील वय 33 याला अटक केली आहे. आरोपी स्वप्नील हा कंपनीत कामगार म्हणून कार्यरत होता. त्याने आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन कंपनीच्या स्टोअरमधून 8 लाख रुपयांचे 23 लॅपटॉप वेळोवेळी चोरून नेले. केबलने घेतला महिलेचा बळी. 20 दिवसांपूर्वी वडील दगावल्याने आधीच दुःखात असलेल्या संपदा पटवर्धन यांचा तुटलेल्या केबलने जीव घेतल्याची घटना निगडीत प्राधिकरण येथे काल घडली. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पटवर्धन यांचा बळी गेल्याचा आरोप होत असून या घटनेमुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. घरातील काही साहित्य आणण्यासाठी संपदा पटवर्धन वय 50 बाहेर गेल्या होत्या. साहित्य घेऊन घरी परत येत असताना ज्ञान प्रबोधिनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोंबकळणारी केबल गळ्यात अडकल्याने त्या दुचाकीवरून खाली कोसळल्या. डोक्याला लागलेल्या मारामुळे त्या 2 दिवस कोमात होत्या. काल त्यांचे निधन झाले. उष्णतेच्या झळांमुळे उकाडा असह्य. मागील काही दिवसांपासून शहर परिसरात उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. तीव्र उष्णतेच्या झळांमुळे नागरिक हैराण झाले असून उकाडा असह्य होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून झळा जाणवत आहेत. उन्हामुळे उष्माघातासह इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू नये म्हणून नागरिकांनी भरपूर पाणी पिणे, फळांचे सेवन करणे, घराबाहेर पडताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जात आहे. आंध्रा धरण येथे पालिकेस 55 गुंठे जागा मंजूर. मावळ तालुक्यातील आंध्रा धरणाच्या वरील भागात जॅकवेल उभारण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेस 55 गुंठे जागा जलसंपदा विभागाने मंजूर केली आहे. त्यासाठी महापालिका 3,03,00,000 रुपये अदा करणार आहे. जागेचा मुख्य प्रश्न सुटल्याने आता महापालिकेने जॅकवेलसह भूमिगत जलवाहिनीचे कामाची निविदा लवकरच काढली जाणार आहे. या प्रकल्पामुळे शहराला स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणार आहे. दुचाकीचा संशय आला आणि 74 किलो गांजा जप्त केला. संशयित दुचाकीस्वार तरुणाकडून सांगली पोलिसांनी 14 किलो गांजा जप्त केला. त्याच्याकडे चौकशी करत त्याच्या साथीदाराच्या दौंड येथील घरातून आणखी 60 किलो गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. जनावरांच्या गोठ्यात गांजा साठवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सांगली पोलिसांनी कारवाई केली असून पोलिसांनी एकूण 37,09,000 रुपये किमतीचा 74 किलो गांजा जप्त केला आहे. माथाडी कामगार आता 50 किलोंचीच गोणी उचलणार. सरकारचा ऐतिहासिक निर्णय. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये घाम गाळणाऱ्या माथाडी कामगारांच्या आरोग्याचा विचार करून राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कांदा, बटाटा यासह सर्व शेतमालाच्या गोणींची वजन मर्यादा आता 50 किलोपर्यंतच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री मंडई, मोशी येथील उपबाजार तसेच शहरातील व्यापाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज.